ज्या एका प्रश्नानं उग्र स्वरूप धारण केलेला आहे तो म्हणजे जनावरांची खरेदी विक्री असणारा जो बाजार आहे तो बाजार समाज विरोधी तत्वाच्या हस्तक्षेपामुळे बंद पडलेला आहे। मी या ठिकाणी आपल्या समोर शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून इथं आज हजर आहे। हा जो प्रश्न आहे हा प्रश्न ठराविक व्यापाऱ्याचा ठराविक समाजाचा नाही आहे। जितका ठराविक व्यापाऱ्याचा प्रश्न आहे तितकाच प्रश्न हा शेतकऱ्याचा आहे। शेतकऱ्याची जी तिजोरी आहे ही तिजोरी काही बँकेत नाही, ही तिजोरी काही मोबाईलमध्ये फोन पे गुगल पे मध्ये नाही, शेतकऱ्याची तिजोरी शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये। कधी संकट असेल, वेळ अडवली असेल, पैशाचं अर्जंट काम पडलं असेल तर तो त्याच्या गोठ्यातल्या तिजोरीचा तो रात्रंदिवस कधी वापर करू शकतो। एखाद्या बँकेत कर्ज काढायला 1000 चक्रा मारावं लागतात, परंतु त्याचा ज्या व्यापाऱ्यासंग पिढ्याने पिढ्या संबंध आहे त्यानं नुसता फोन केला की मला हे जनावर द्यायचंय, मला उद्या सकाळी इतक्या वाजता पैसे लागतील, तितक्या सकाळी 7 वाजता तो व्यापारी त्या ठिकाणी पैसे घेऊन जातो। इतकी मोठी सुविधा शेतकऱ्याला त्या गोठ्याच्या स्वरूपातून मिळालेली आहे। पुरेशी समाज आणि शेतकरी यांचे पिढ्याने पिढ्याचे नाते आहेत, एकमेकाचे सोयरे धैर्य माहिती आहेत, एकमेकाच्या अडचणी माहिती आहेत, एकमेकाच्या संकटात। शेतकऱ्याचा जर खरा कोणी मित्र असेल तो हा पुरेशी समाज मित्र आहे। प्रकरण काय की हिंदू धर्मामध्ये, हे बी हिंदूचे, गायीविषयी आम्हाला आदर आहे आणि कायदा केलेला आहे गोवंश हत्याबंदी कायदा। हा कायदा खरं तर सगळ्या देशामध्ये एक लागू पाहिजे। जसं फौजदारी कायदा आहे, देशामध्ये कुठेही चोरी करायची शिक्षा आहे, कुठेही खून करायची शिक्षा आहे, कुठेही काय करायची शिक्षा आहे, पण या गोवंश हत्याबंदी बाबत तुझा भाव काय? महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्याबंदी आहे, उत्तर प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, गोव्यामध्ये गोवंश हत्याबंदी का नाही? केरळमध्ये गोवंश हत्याबंदी का नाही? नागालँड, मिझोराम, त्रिपुरामध्ये गोवंश हत्याबंदी का नाही? देशातल्या अर्ध्या राज्यामध्ये गोवंश हत्याबंदी कायदा नाहीये का? भारत देश सगळा एक नाही? अर्ध्या देशामध्ये तुम्हाला कायदा लागू करता आणि अर्ध्या देशामध्ये तुम्ही कायदा लागू करत नाही। उग्र प्रश्न काय, आरोप काय की गाई बैलाची हत्या केली जाते आणि त्याचं मांस हे निर्यात केलं जातं, एक्सपोर्ट केलं जातं। गुगल नावाचं यंत्र आहे, सगळ्या जगात मोबाईल येतात, तुम्ही गुगलवर एक प्रश्न टाका, भारतातले निर्यात करणाऱ्या कंपन्यांचे मालकाचे नाव काय आहेत, बीफ निर्यात करणाऱ्या कंपन्या कोणकोणत्या आहेत? मी टाकलं आणि याचं उत्तर दिलं गुगलनं। गुगल काही राजकीय पक्ष नाही, गुगल काही सोयीचं बोलणार नाही, जे काय खरं आहे ते गुगल बोलतो। भारतातली सगळ्यात मोठी कंपनी अल कबीर एक्सपोर्ट्स, तिचा मालकाचं नाव आहे सतीश सबरवाल। दुसरी आहे अरेबियन एक्सपोर्ट्स, त्याच्या मालकाचं नाव आहे सुनील कपूर। तिसरं आहे MKR फ्रोझन, त्याच्या मालकाचं नाव आहे मदन एबट। तिसरं आहे अल नूर एक्सपोर्ट, त्याचं नाव आहे सुनील सूद। एओजी एक्सपोर्ट्स OP अरोडा, स्टँडर्ड फ्रोझन कमल वर्मा, महाराष्ट्र प्रोसेसिंग सनी खट्टर, MHJ ॲग्रो शास्त्री कुमार, अश्विनी ॲग्रो के राजेंद्रन। याच्यात एकही खान पठाण दिसला तुम्हाला? एकही कुरेशी आढळून आला? एकही पाटील आहे याच्यामध्ये? जर तुम्हाला या देशामध्ये गोवंश हत्याबंदीचा कडक कायदा करायचा, हे कत्तलखाने बंद करा ना, याच्यावर बंदी आहे ना। एकीकडे तुम्ही एक्सपोर्टच्या नावाखाली प्रचंड पैसे कमवणार, या देशातून निर्यात करणार आणि हे मालक लोक त्या इलेक्ट्रोल बॉन्डच्या नावाखाली तुम्हाला चंदा देणार, त्या चंद्यातून तुम्ही इलेक्शन लढवणार आणि त्या इलेक्शन मधून तुम्ही सत्ता मिळवणार। या देशामध्ये गोवंश हत्याबंदी झालीच पाहिजे, म्हणजे तुम्ही इकडे शेतकरी मारायलात, इकडे व्यापारी मारायलात आणि तुम्ही तुमचं राजकारण सरळ करायला। तर हे जे राजकारण आहे, ह्या राजकारणाचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। या देशामध्ये, हा जो देश आहे, या देशात जन्मलेल्या प्रत्येक माणसाला समान कायदा असला पाहिजे। एकीकडे तुम्ही म्हणता समान नागरी कायदा, समान नागरी कायदा, मग समान व्यापारी कायदा काय नाही? सगळ्या लोकांना सारखं वागणूक का नाही? तर हे जो दुजाभाव आहे
या दुजा भावाच्या विरोधात आपण आज या ठिकाणी आलेलो आहे। शेतकरी जे आहे, बाजार जो आहे काय तो फक्त शेतकऱ्यांनी वापरायचा असतो का? त्या ठिकाणी येणारे चहावाले, त्या ठिकाणी असणारे हॉटेलवाले, त्या ठिकाणी असणारे अनेक प्रकार, बाजारात जर आपण गेलो, आपलं आयुष्य चालले बाजारामध्ये 100 प्रकारची दुकानं असते। आज रोजी बाजार जो असतो हा गरिबाचा मॉल आहे। तुमचे मॉल जे आहेत ते मॉल शहरामध्ये आहेत, तुमचा प्रोझॉन मॉल, तुमचा रिलायन्स मॉल शहरामध्ये, आमचा मॉल या परतूरच्या बस स्टँडच्या बाजूला आहे, आमचा मॉल मंठ्यामध्ये आहे, आमचा मॉल आष्टीमध्ये आहे, आमचा मॉल पारडगावमध्ये आहे। हे तुम्ही आमचे मॉल बंद करायला आणि तुमचं सगळं मस्त चालू आहे आणि आमच्या पोटावर तुम्ही लात मारायला, ही गोष्ट सहन केली जाणार नाही। हा देश तुमच्या बापाचा नाही, हा देश आमच्या बी बापाचा। इथून पुढं जर शासनानं याच्यावर गंभीरपणे विचार केला नाही आणि हा जर तिढा सोडवला नाही तर हे आंदोलन उग्र स्वरूप धारण केलं जाईल आणि जितका व्यापारी या आंदोलनामध्ये आहे तितक्याच मोठ्या संख्येने आणि तितक्याच मोठ्या ताकदीने शेतकरी सुद्धा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। शेतकऱ्याच्या कोणत्याच पिकाला भाव नाहीये, ना सोयाबीनला आहे, कापसाला आहे, कशालाच भाव नाहीये आणि त्याचं जे म्हणजे कॅश क्रेडिट आहे आज, त्याचे बैल, त्याची गाय, त्याची म्हैस, हे त्याचं तारणधन आहे आज, त्याच्यावर सुद्धा तुम्ही आज म्हणजे त्याचं नाक दाबून तोंड दाबायला, त्याचा जीव गुदमरून टाकायला शेतकऱ्याला जगू द्यायचं नाही का? असं ठरवून घेतलं का शासनाने या देशामध्ये फक्त श्रीमंतच लोक राहिले पाहिजे, गरिबांना राहायचंच नाही या देशामध्ये? आम्ही सकाळी उठल्यापासून जेव्हा चहा घेतो आणि रात्री झोपतो तोपर्यंत आम्ही काम करतो, प्रत्येक वस्तू आम्ही विकत आणतो, त्याचा आम्ही टॅक्स देतो। टॅक्स कुठलीही गोष्ट घेतली आपण, एक चहा जरी प्याला तर त्याचा आपण टॅक्स सरकारला देतो आणि ह्या सरकारकडे पैसा जमा होतो आणि त्या पैशाच्या जीवावर, तुमच्या आमच्या घामाच्या पैशावर ह्या सरकारची मजा चालू आहे। उद्यापासून जर तुम्ही हे केलं नाही तर आम्हाला सुद्धा विचार करावा लागेल। आमचं जर जगणं तुम्ही मुश्किल करताल तर आम्ही तुमचं सुद्धा जगणं मुश्किल केल्याशिवाय राहणार नाही। गंभीर नोंद सरकारने घ्यावी आणि कायदा हातात घेणाऱ्यावर कायद्याचा तितकाच कडक बडगा उभा राहावा असं आवाहन मी या ठिकाणी पूर्ण प्रशासनाला, राज्य सरकारला करतो आणि हा तिढा लवकरात लवकर सोडून सगळ्या शेतकऱ्याचं, खेड्यात पाड्यातल्या ग्रामीण लोकांचं जीवन जगणं जे आहे ते जगणं सुकर करावं अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।